मी पण तयार आहे. आजी करायची का? हे बरं ऐकू येतं तुम्हाला? हा जावा तिकडं. कुणासमोर काय बोलायचं कळतंय तुम्हाला? काय बी बोलत असं ठेव. अमृता घेते जिलबी घे हातात आणि तोंडात धरायची. म्हणजे अगं म्हणजे तोंडात धरून मोडायची. अगं तू नाही ग, अक्षयनी मोडायची. अगं तसं नाही ग, कसं सांगायचं या पोरीला? आडानेच म्हणायची जणू. अगं तू तोंडात धरायची ना, अक्षयनी तोंडानेच मोडायची. काय? एक मिनिट मी डेमो दाखवतो. एक मिनिट काय? समधी घोड्यावर बसली जिलबी तोडायला आणि तू बघ. काय रे, नवीन लग्न झालं ना तुमचं? अमृता धरती जिलबी तोंडात बाबा. नाही नको ना आता. कोणाला नाही म्हणतीस? घे बाबा घे. अगं रीत आहे ती. घे 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 तोंडात घे. आणि अक्षय हाताने तोडलं तर याद राखा, काकुशी गाठ आहे. अक्षय अरे अक्षय तिच्यापेक्षा थोडं जास्त लागतोय. अरे अक्षय आगे बढ़ो. आमच्या वेळी जिलबी बिलबी नव्हती, आम्ही लवंग तोडले. नाही बघ बघ तुझ्या आजीनं लवंगा तोडल्या, तू मेला जिलबी पण नाही तोडू शकत. आगाशी हो दे. चला बाबा साधने, ही रीत पण झाली. आता बाप तसं काय करा की जेवायला सुरुवात. आता फक्त जिलबीच तोडली आहे या अक्षयने. नंतर काय काय करावं लागणार आहे काय माहित. ती कियारा नेमकी कुठेतरी उलटली आहे. मग त्यात काय झालं एवढं हसासारखं? काकू तात्या म्हणत होते की अमृताचं वजन कमी आहे, त्यामुळे अक्षयने तिला सहज उचलून नेलं. पण काही काही बायकांचं वजन बघता त्यांचे नवरे त्या बायकांना कसं उचलून नेत असतील हे देव जाणे. म्हणजे असं तात्या म्हणत होत्या, मी नाही. आणि इतर वेळेला नाही का आपण संसाराचा भार उचलत, मग एक दिवशी तिला उचलत तर बिघडते कुठे तुमचं? हा पण आमच्या जीवावरच संसाराचा भार उचलता ना. अगो बाई हे बघा अण्णा म्हणताय ते अगदी बरोबर आहे. घे घे बघ. तसं पाहिलं ना तर पुरुष हा सर्वश्रेष्ठ असतो. काही काय उगा काहीतरी नको. हे कुणी ठरवलं? हे ठरवलं कोणी? तात्पर्य काय? पुरुषांना जे जमत ते बायकांना कधीही जमणार नाही. असं अजिबात नाहीये, असं अजिबात नाहीये. नाही 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 बघा, त्या लिस्ट मधलं एक काम सांगा, आम्ही करतो की नाही बघा. काय तात्या आहे ना?
हो हो, तेव्हा एका दमात गड चढलो होतो मी. काय करायचं यांचं? मी काय म्हणतो, तात्याला आपण गडाच्या पायऱ्यावरच ठेवूया. तुमच्या लिस्ट मधली तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा, आम्ही ती सहज करू शकतो. सांगा. येस, बरोबर आहे. फक्त मुलांना जन्मबिन्म देणं सांगू नका. बाकी काहीही सांगा, काही करायला तयार आपण. म्हणजे देवानी आणि निसर्गानी जी कामं ठरवून दिलेली आहे ती सोडून कोणतीही. येस. बाया बाया बाया, आमच्याच हातचं काऊन लय जोर आलेला दिसतोय. काय 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 हं? ठीक आहे, मिळाला. तुमच्या हातचं खाऊन काय, आज आम्ही तुम्हाला आमच्या हातचं खायला घालणार. अण्णा, आता का नाही 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 काय काय ग साधने, अण्णा एवढे मोठमोठ्याने बोलून राहिले, मम्मीला तेच करतात का काय सगळा स्वयंपाक. आमच्याकडचे नियम खूप कडक आहेत हा. आमच्याकडे बायकांनी रांधायचं आणि पुरुषांनी फक्त अरे म्हणून तर तुम्हाला आज घालतोय ना खायला आम्ही आमच्या हातानी. काय रे, तयार आहेत सगळे? मी तयार आहे. अंजनीला माझ्या हातची आमटी फार आवडते. काय हो जाऊबाई, आता जावं तिकडं. बरोबर बोलायची काही गरज आहे का? गप्प बसा की. राहू दे ठरलं. तात्या आमटी करणार. नाही नाही, असं करूया, मी आमटी करणार. बर, तात्या आमटी करणार. मी आणि देवदत्त आम्ही भाकऱ्या करू. बर बर, करू करू. आनंदा, तू आणि दिनकर भाजी आणि कोशिंबीर. हा, चालेल चालेल. आणि अक्षय, तू भात ठेव. बघा कसं वेल ऑर्गनाइज्ड असतं आमच्या पुरुषांचं. तुमचं चॅलेंज आम्ही ऍक्सेप्ट केलंय. आजचं जेवण आम्ही करणार. जेवण कराल तेव्हा कराल, आधी चहा तर प्या. गार झाला, जा परत करून आणि चहा. काय गोंधळ घालतात. जा तू पण तिच्याबरोबर मदतीला. बरी आहे संधी. या गडबडीत सगळ्यांना गुंगीचं औषध देता येईल आणि सगळे घाट झोपले की देवघर हलवून त्याच्या खालचं सोनं काढता येईल. काहीतरी गडबड चालली यांच्या मनात. चेहराच सांगतो यांचा, मला लक्ष ठेवायलाच हवं. अरे काय हा दूर करून ठेवलाय? सुकी लाकडं घाल ना त्याच्यात. अरे सुकी लाकडं घाल तुझी. अण्णा, अहो पीठ किती घेऊ? अरे चांगले 25-30 भाकरे झाले पाहिजे तेवढं घे. म्हणजे हा कर, असं 10-15 वाट्या घे. आणि अक्षय, अरे हा काय बकऱ्यांना चारायला पाला टाकतोस का तू? मेथीची भाजी करायची नीट असे कोवळे कोवळे टक्के काढून घे त्या भाजीचे. बाबांना काय दिले कोशिंबीर करायला एवढं? अरे काय विट्या बनवतोयस काय त्या गाजराच्या?